वाळके हे हॉटेल सिल्वर लाईट लॉजिंग आणि बोर्डिंग अँड रेस्टॉरंट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट आहे. आपल्या हॉटेलला गेल्या 3 वर्षापासून व्हेज आपण पूर्णपणे चांगल्या पद्धतीला कस्टमरला प्रायव्हेट करतो. व्हेज जेवण हे आपल्याकडे खूप अतिउत्तमात चांगल्या प्रकारे भेटतं. गेल्या या 2-3 महिन्याच्या अगोदर तुकाराम मुंडे साहेबांनी ज्या गोष्टी लागू केल्या ही अतिउत्तम ही चांगली गोष्ट आहे. या काळात लोकांना जेवण चांगलं देणं हे हॉटेल मालकाचं कर्तृत्व असतं. आणि आम्ही आतापर्यंत जेवढे बी कस्टमर आपल्या हॉटेलला येतात, फॅमिली येतात, माझ्याकडे सगळ्यात जास्त समृद्धी महामार्गाला जाणारी फॅमिली माझ्याकडे जेवण करायला थांबतात आणि त्यांचा मला फीडबॅक खूप चांगला असतो. माझं जेवण त्यांना आवडत असतं, पुन्हा पुन्हा ते माझ्याकडे येत असतात. आणि राहिला गोष्ट, आपल्या हॉटेलला स्वच्छता ही 100% आपण स्वच्छता पाळत असतो. कस्टमरला पाणी प्रायव्हेट हे आपल्यातर्फे असतं. तर फूड मार्केटमध्ये विशेष काय आहे, तुमची खासियत काय हॉटेलची? आपल्या हॉटेलला व्हेज हे एकदम विशेष आहे. व्हेजमध्ये आपल्याकडे व्हेज चकुरी ही सगळ्यात जबरदस्त भाजी आपल्या हॉटेलला आहे. व्हेज चकुरी झाली, एक नवीन आहे, एक 3 प्रकारमध्ये ती आपली भाजी जाते व्हेज चकुरी. रोटीमध्ये काय काय? रोटीमध्ये आपल्याकडे चपाती आहे, तंदूर आहे, गार्लिक नान आहे, बटर नान आहे, लच्छा पराठा आहे. इतर वेळेस आपल्याकडं खूप काही रोटीमध्ये आहे, पण रेग्युलरमध्ये हे सगळ्यात जास्त चालतं आपल्याकडं. तेल कोणतं वापरतात? तेल हे आपलं सोयाबीनचं तेल असतं. आपलं किर्ती गोड तेल वापरत असतो. मसाले कुठले वापरतो? मसाले आपले प्रवीणचे वापरतो आपण. प्रवीण आपल्या एव्हरेजचे जे मसाले, एव्हरेजचा मसाला आपल्या हॉटेलला यूज होत असतो. कोल्ड्रिंकमध्ये काय काय आपल्याकडे? कोल्ड्रिंकमध्ये आपल्याकडं फंटा आहे, लिम्का आहे, माझा आहे, कोको कोला आहे, थम्सअप आहे, लिम्का आहे, अजून जिरा सोडा आहे. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोल्ड्रिंक नाही आपल्याकडे. एवढं. म्हणजे कुक आहे तुमचे, एक्सपिरियन्सेस आहे? हो, खूप माझा एक्सपिरियन्स आहे. किती लोकांचा स्टाफ आहे? माझ्याकडे एक इंडियन कुक आहे आणि एक तंदूर कुक आहे. 2 कुक माझ्याकडे सध्या अवेलेबल आहे. किती वर्ष झाले हॉटेलला? हॉटेलला मला 3 वर्ष झाली सर. कसा रिस्पॉन्स भेटला लोकांना? रिस्पॉन्स चांगला आहे. पहिले माझी नॉनव्हेज हॉटेल होती, नॉनव्हेजला मला रिस्पॉन्स नव्हता म्हणून मी नॉनव्हेजमधून कन्वर्ट करून मी प्युअर व्हेज हॉटेल केली. प्युअर व्हेज हॉटेल याच्यासाठी केली मी, कारण जे टुरिस्ट पॉईंट लोक जातात, लोक फिरतात, मार्केटला जात असताना आपण कुठं बाहेर फिरत गेलो तर आपण नॉनव्हेज खाणं टाळतो, जेणेकरून नॉनव्हेज हे फ्रीजमध्ये ठेवलं जातं, ते नॉनव्हेज खराब होतं. त्याच्यामुळे नॉनव्हेज मी बंद केलं आहे. नॉनव्हेज बंद करून मी